गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आत्तापर्यंत आपण बराचसा सायन्समधला बराचसा फॅक्टर जो आहे तो स्टडी केलेला आहे. आता तो स्टडी करताना ॲक्च्युली कशा पद्धतीने स्टडी केला आहे तर त्याच्यामध्ये आपण 1st to 10th पर्यंत वेगवेगळ्या बुक्सच्या मार्फत बुक्स थ्रू आपण हे सगळंच्या सगळं काय केलेलं आहे, स्टडी केलेलं आहे. पण आता हे स्टडी करताना होतं तरी नेमकं काय त्याच्यामध्ये, तर आपल्याकडं सुरुवातीला म्हणजे 1st to 4th 5th पर्यंत जे काय बुक्स होते ते वेगवेगळ्या नावाने होते. त्याच्यानंतर पुढं बघितलं तर सायन्स असं एक स्पेशल स्ट्रीम तयार केलं त्याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये ह्या सगळ्या कन्सेप्ट ॲड केल्या. म्हणजे थोडक्यात काय तर सायन्समध्ये येणाऱ्या जेवढ्या काय कन्सेप्ट आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या आपण वेगवेगळ्या बुक्स थ्रू आपण ह्या स्टडी केलेल्या आहेत. कारण आपल्याकडं वेगवेगळ्या टाईपचे बुक्स आहेत. असं का म्हणाल तर बरेच जण इंग्लिश मिडियमचे आहात, काही जण सेमी आहेत, काही जण मराठी मिडियमचे आहेत, काही जण CBSE पॅटर्नचे आहेत, काही जणांच्याकडे NCERT पॅटर्न आहे. ह्या सगळ्या टाईपचा स्टडी जो आहे तो सायन्स किंवा त्यांचे बुक्सचे नेम थोडे थोडे चेंज करून आपण सगळ्याच्या सगळा सायन्समधला बराचसा पार्ट कव्हर केलेला आहे. कारण 1 to 10th पर्यंत असं नाही आहे की चला 1-2 वर्षाचा स्टडी आहे असं नाही आहे. तर आपण फर्स्ट पासून जे बुक्स सायन्स असं नेम असायला पाहिजे, हेडिंग असायला पाहिजे, त्या बुकवर असं काय नाही आहे बाळांनो. तर आपण जवळपास सगळी इन्फॉर्मेशन जेवढी काही बेसिक लेवलला होती तेवढी सगळी आपण कॅरी केलेली आहे. आता राहिला प्रश्न काय तर हा सगळा सायन्सचा पार्ट पुढं कंटिन्यू करायचा असेल का पुढं कंटिन्यू का नाही झाला. कारण आता आपण जे काही स्टडी करणार आहोत ते 11th साठी स्टडी करणार आहोत. मग 11th आणि 12th मध्ये नेमकं काय आहे किंवा तिथं जाऊन काय केलं आपण, तर 10th पर्यंतचा जो पार्ट होता ना बाळांनो तो सगळ्याच्या सगळा बेसिक इन्फॉर्मेशनशी रिलेटेड होता. हा सगळा बेस जो आहे तो एकत्र कलेक्ट करून आपल्याला दरवर्षी त्या बुक्समध्ये नवीन नवीन कन्सेप्ट यायच्या, काही जुन्या कन्सेप्टशी रिलेटेड, कारण काही चॅप्टरचे नेम पण आपल्याला आहे असे होते. म्हणजे याचा अर्थ काय तर जेवढ्या काय बेसिक कन्सेप्ट होते त्या आपण आधी कंप्लीट केलेल्या आहेत, आधी कव्हर केलेल्या आहेत. आता राहिला प्रश्न कशाचा तर हे सगळं स्टडी करताना जो ॲप्लिकेबल पार्ट जो आहे तो आपला स्टडी करायचा राहिला होता. आता ह्या ॲप्लिकेशन्समध्ये वेगवेगळ्या टाईपचे सायन्समधले ॲप्लिकेशन्स आहेत. आता असं म्हणाल की ॲप्लिकेशन म्हणजे नेमकं काय असतं तर आत्तापर्यंत तुम्ही जे काय नॉलेज घेतलं किंवा आत्तापर्यंत जे काय बघितलं सायन्स म्हणजे काय किंवा सायन्सशी रिलेटेड ज्या काही कन्सेप्ट, आता मी बाकीचं काही सांगणार नाही आहे पण तरी सायन्सशी रिलेटेड जेवढ्या काही कन्सेप्ट स्टडी केल्या ना ते सगळ्या बेस म्हणून होत्या बाळांनो. कारण याची थोडीशी इन्फॉर्मेशन, त्याची थोडीशी, आता सेलची थोडीशी इन्फॉर्मेशन बघितली, सेल ऑर्गनायझेशन त्याच्यामध्ये थोडीशी इन्फॉर्मेशन बघितली. मग आता सेलचं डिटेल स्ट्रक्चर कधी बघणार आपण तर आता पुढं आल्यानंतर बघणार. मग ते बघताना कशात बघावं लागणार, आता सेलचा स्टडी बघितला, काही फिजिकल कन्सेप्ट होत्या, मग त्याच्यामध्ये काही आपले लॉज थेरीज होतं ते सगळं स्टडी केलेलं होतं. त्याच्यामध्ये आपल्याला ग्रॅव्हिटेशन आहे, सर्क्युलर मोशनचा बराचसा पार्ट होता, हे सगळे चॅप्टर बघितले, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट बघितलं. आता हे सगळंच्या सगळं एकाच बुकमध्ये होतं. आता तसं नाही केलं. आता सायन्समध्ये कसं आहे तर ॲप्लिकेशन म्हणजे खूप मोठी ब्रांच येणार. ॲप्लिकेशन म्हणजे थोडक्यात राहून काय असतं तर युजेस, बरोबर, डेली लाईफमधले ॲप्लिकेशन्स. आता ॲप्लिकेबल असं काय येणार की ॲप्लिकेशन्स आपण आता का बघणार आहोत तर आपण आता तेवढे मोठे झालोय जेणेकरून आपल्याला हे सगळं ॲप्लिकेशन माहीत असणं गरजेचं आहे. कारण ज्यावेळेला आपण एखादं पुढं करिअर करणार तेव्हा ते ॲप्लिकेशन बेस्ड करिअर असतं. म्हणजे आपल्याला आता ते काय केलं पाहिजे, जी सायन्स ही स्ट्रीम होती ती सरळ सरळ वेगवेगळ्या पार्टमध्ये डिव्हाइड केली पाहिजे. आता डिव्हाइड करताना काय केलं तर त्याच्यामध्ये जो काय मेन पार्ट आहे तो सगळ्याच्या सगळ्या सायन्समधला मेन पार्ट एका ब्रांचच्या अंडर ठेवला आणि धीस ब्रांच आर कॉल्ड एज सेंट्रल सायन्स कॉल्ड एज केमिस्ट्री. सेंट्रल सायन्स इट इज अ केमिस्ट्री किंवा केमिस्ट्री इट इज अ सेंट्रल सायन्स. आता हे जे सेंट्रल सायन्स त्याचं नेमच कसं ठेवले बघा त्यांनी, सेंट्रल सायन्स. आता सेंट्रल सायन्स असं का म्हटलंय तर त्या सेंट्रल सायन्समध्ये ना वेगवेगळ्या प्रकारचं सायन्समधल्या बऱ्याचशा कन्सेप्ट ज्या आहेत वेगवेगळ्या फॉर्ममध्ये, डिफरंट फॉर्ममधल्या सगळ्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या डिफरंट कन्सेप्टनी एकत्र कंबाईन केलेत. आणि म्हणून त्याला बोलताना काय बोलले तर सेंट्रल सायन्स असं बोललेत. आणि त्या सेंट्रल सायन्सची काय केली, केमिस्ट्री नावाची एक स्पेशल ब्रांच बनवली. आता म्हणाल की राहिलेलं काय काय असतं तर 11th मध्ये एक केमिस्ट्री नावाची ब्रांच बनवली, सायन्समधला बराचसा पार्ट उचलला त्याच्यामध्ये टाकला. त्याच ह्याच्यामध्ये जे आपल्याला बायोलॉजिकल रिलेटेड म्हणजे सिस्टीमशी रिलेटेड, बायोलॉजिकल सिस्टीमशी, लिव्हिंग ऑर्गॅनिझमशी रिलेटेड जे चॅप्टर्स होते बाळांनो ते सगळे गोळा केले आणि बायोलॉजी नावाची स्पेशल ब्रांच बनवली, तिकडे टाकले. काही असे लॉज थेरी त्याच्यामध्ये मी तुम्हाला आता म्हटलं रिफ्रॅक्शन ऑफ लाईट आहे, न्यूटन्सचं फोर्सचे जे काही लॉज असतील ते लॉज आहेत, त्याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशन आहे, सर्क्युलर मोशन आहे, हे सगळे फिजिकली एक्सप्लेन होणारे चॅप्टर उचलले आणि फिजिक्स नावाची एक ब्रांच बनवली. म्हणजे बायोलॉजी हा एक पार्ट केला,
केमिस्ट्री हा एक पार्ट केला आणि फिजिक्स हा एक पार्ट केला. म्हणजे आता आपण 11th मध्ये जो सायन्सचा एकत्र स्टडी होता तो 3 पार्टमध्ये डिव्हाइड केला आणि त्याच्यातल्या एका पार्टचं नेम आहे काय, केमिस्ट्री. दिस केमिस्ट्री इज कॉल्ड एज सेंट्रल सायन्स. आता याला सेंट्रल सायन्स असं का बोललं जाणार आहे, तर याच्यामध्ये बघा खूप सारा स्टडी आपल्याला करायचा आहे. म्हणजे बायोलॉजीपेक्षा, बायोलॉजी म्हणजे फक्त लिव्हिंग फॉर्मशी रिलेटेड आलं, फिजिक्स म्हटलं की फक्त सर्किट आणि ह्याच्याशी रिलेटेड आलं, पण केमिस्ट्रीमध्ये मात्र बघा सगळ्या प्रकारचा होल स्टडी त्याच्यामध्ये आहे. मग हा सगळा स्टडी जो आहे तो एकत्र कलेक्ट केला आणि केमिस्ट्री नावाची एक स्पेशल ब्रांच बनवली. आता हे केमिस्ट्रीमध्ये ज्याला स्टडी करायला चालू केलं तेव्हा त्याच्यामध्ये ना 4 टाईपचे सायन्स ॲड केले. आता मी जसं तुम्हाला सांगितलं ना तसं मी आता लिहिते पण बघा. पहिलं बनवलं फिजिक्स, त्याच्यामध्ये काही कन्सेप्ट टाकल्या बरोबर. त्याच्यानंतर दुसरं बनवलं बायोलॉजिकल ॲप्लिकेशन्स. बायोलॉजिकल ॲप्लिकेशन जे होते ते बायोलॉजीमध्ये टाकले. पहिलं बनवलं फिजिकल ॲप्लिकेशन होते ते फिजिक्समध्ये टाकले, बायोलॉजिकल ॲप्लिकेशन होते ते बायोलॉजीमध्ये टाकलं. त्याच्यानंतर अजून सगळ्यात महत्त्वाचं अर्थ सायन्स एक होतं आणि स्पेस सायन्स, हा सगळा पार्ट कलेक्ट केला, हाही त्या सेंट्रल सायन्सच्या अंडर टाकला. म्हणजे आपण याला सेंट्रल सायन्स असं का म्हटलं तर त्याच्यामध्ये फिजिक्समधल्या पण कन्सेप्ट आहेत, काही बायोलॉजिकल ॲप्लिकेशन्स आहेत, अर्थ स्पेस सायन्स पण त्याच्यामध्ये आहे. हे सगळं एकत्र कलेक्ट केलं आणि सेंट्रल सायन्स नावाच्या ब्रांचमध्ये टाकलं. ती सेंट्रल सायन्स ब्रांच आर कॉल्ड एज केमिस्ट्री. आता हे म्हणाल की फिजिक्स म्हणजे फिजिक्समधलं येणार का, तर त्याच्यामध्ये फिजिकल ॲप्लिकेशन्स आहेत. बराचसा केमिस्ट्रीमध्ये पार्ट जो आहे तो फिजिक्स थ्रू पण आहे. आता फिजिक्स थ्रू येताना काय बनवलं जातं किंवा काय, त्याची एक ब्रांच पण आहे आपल्याकडे केमिस्ट्रीमध्ये. आता फिजिक्स हा पार्ट वेगळा हा बाजू, फिजिक्समध्ये जे आहे ते फिजिक्सचा पार्ट जो आहे तो टोटली एक सेपरेट स्ट्रीम आहे ती वेगळी. आणि केमिस्ट्रीमध्ये पण फिजिकल ॲप्लिकेशनचा पार्ट येतो, तोही एक पार्ट आहे. तो म्हणजे काय तर आपल्याला पुढे बघायचंच आहे. त्याच्यामध्ये फिजिकल ॲप्लिकेशन असतील, बायोलॉजिकल ॲप्लिकेशन असतील, अर्थ स्पेस सायन्स असेल, हे सगळं एकत्र कलेक्ट केलं म्हणून केमिस्ट्रीला काय म्हणतात तर सेंट्रल सायन्स. आता हे सेंट्रल सायन्स ज्यावेळेला स्टडी म्हणजे केमिस्ट्रीचा जेव्हा स्टडी स्टार्ट केला त्यावेळेला त्याच्यामध्ये बरेचसे कॉन्सेप्ट आहेत, बरेचसे सायंटिस्ट आहेत की ज्यांनी केमिस्ट्रीची पहिल्यांदा डेफिनेशन सांगितली. आता डेफिनेशन कशावर डिपेंड असते तर डेफिनेशन म्हणजे ॲक्च्युली काय तर जी आपल्याला कन्सेप्ट एक्सप्लेन करायची असते ना बाळांनो, ती एका फॉर्मॅटमध्ये एका स्टेटमेंटमध्ये आपल्याला ती सांगितली पाहिजे. आता केमिस्ट्री हा एक वर्ड दिला तुमच्याकडे तर तुम्ही त्याच्यावरून केमिस्ट्री म्हणजे काय हे पहिल्यांदा सांगणं गरजेचं आहे ना. मग जर ते सांगायचं झालं तर त्याच्यासाठी एक स्पेशल असं स्टेटमेंट असतं, जे स्टेटमेंट बऱ्यापैकी युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड असतं, बऱ्याचशा सायंटिस्टने एक्सप्लेन केलेलं डिस्कवर केलेलं सेंटेन्स असतं. मग बऱ्याचशा डेफिनेशन केमिस्ट्रीच्या बनवल्या गेल्या. त्या केमिस्ट्रीच्या डेफिनेशनमध्ये म्हणजे त्याच्यामध्ये 1-2-3 डेफिनेशन मी तुम्हाला सांगते बघा. बऱ्याच जणांचं मत असं पडलं की केमिस्ट्री इट इज अ स्पेशल ब्रांच ऑफ सायन्स विच स्टडी ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ मॅटर्स. काही जणांचं मत असं होतं की वेगवेगळ्या टाईपच्या मॅटरचं स्टडी म्हणजे सायन्स, करेक्ट. काही जणांचं केमिस्ट्रीची डेफिनेशन अशी होती द स्टडी ऑफ फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर आर कॉल्ड एज केमिस्ट्री, बरोबर. ही डेफिनेशन तितकीच खरी आहे. अजून काही जणांच्या मध्ये केमिस्ट्रीची डेफिनेशन अशी होती द ब्रांच ऑफ सायन्स दॅट डील्स विथ स्टडी ऑफ कंपोजिशन, स्ट्रक्चर, फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर आर कॉल्ड एज केमिस्ट्री. आता ह्या सगळ्यांच्या डेफिनेशन आपल्याला नाही आहेत कारण सगळ्यांचे डेफिनेशन बघायचे झालं तर याच्यामध्ये केवढा तरी मोठा स्टडी आहे बघा. प्रत्येक सायंटिस्ट आपल्याला डेफिनेशन देईल म्हणजे ह्या सगळ्या डेफिनेशन ज्या आहेत त्या आपल्याला चालणार नाही आहेत. त्याच्यातल्या अशा काही कन्सेप्ट घेतल्या की ज्या जनरल कन्सेप्ट म्हणून येतात आणि त्याच्यावरून काय केलं तर केमिस्ट्रीची एक स्पेशल डेफिनेशन आपल्याला सांगितलेली आहे. आणि ती डेफिनेशन काय आहे द ब्रांच ऑफ सायन्स. डेफिनेशनची डेफिनेशन मी लिहिते बघा. काय सांगितलं आपल्याला द ब्रांच ऑफ सायन्स, द ब्रांच ऑफ सायन्स which related to study of physical and chemical, which related to study of physical and chemical properties of matter
physical and chemical properties of matter and the physical chemical changes and the physical chemical changes it undergoes at different conditions. It undergoes under different conditions. Different conditions are called as chemistry. Are called as chemistry. आता ही जी डेफिनेशन आहे ना ही सगळ्यांच्या कन्सेप्टवर एकत्र केल्या आणि एक स्पेशल अशी डेफिनेशन बनवली. आता पुन्हा एकदा डेफिनेशन बघा. द ब्रांच ऑफ सायन्स विच रिलेटेड टू स्टडी ऑफ physical and chemical properties of matter and the physical chemical changes it undergoes under different conditions are called as chemistry. म्हणजे आता काय करायला पाहिजे आपल्याला या टोटल केमिस्ट्रीच्या ब्रांच मध्ये स्टडी कशाचं करायचं आहे. फक्त आणि फक्त एक फॅक्टर आहे आपल्याकडं, तो म्हणजे मॅटर. आता केमिस्ट्री म्हणजे मी बघाशा वेगवेगळ्या प्रकारच्या डेफिनेशन तुम्हाला सांगितल्या, त्या सगळ्या डेफिनेशन आपल्याला गरजेच्या नाही आहेत. आता ही जी बोर्डवरची डेफिनेशन आहे ना ही परफेक्ट करा. ही डेफिनेशन जी आहे डेफिनेशन आपल्याला अतिशय महत्त्वाची आहे. आता डेफिनेशन मध्ये काय सांगितलं, द ब्रांच ऑफ सायन्स विच रिलेटेड टू स्टडी ऑफ फिजिकल केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर and the physical chemical changes it undergoes under different conditions are called as chemistry. आता ही जी केमिस्ट्रीची डेफिनेशन आहे सायंटिफिक डेफिनेशन आहे. याच्यामध्ये सरळ सरळ त्यांनी सांगितलेलं आहे की जे काय आपल्याकडे अवेलेबल आहे ते सगळंच्या सगळं फॉर्मेशन कशापासून आहे तर मॅटर पासून आहे. त्या मॅटरच्याच प्रॉपर्टी तुम्ही स्टडी करा आणि मॅटरमध्ये जे काही चेंजेस होतात ते चेंजेस वेगवेगळ्या कंडिशनचे चेंजेस आपल्याला एकत्र कलेक्ट करायचे आहेत आणि ते सगळेच्या सगळे चेंजेस आपल्याला स्टडी करायचे आहेत. मग आता असं जर असेल तर आपल्याकडे जर बघितला तर आपल्या सगळ्या बेसिक फंडामेंटल नीड्स थ्रू मॅटर कंप्लीट होतात. म्हणजे मॅटर हा जे काही आपल्या बेसिक फंडामेंटल नीड्स आहेत त्याच्यामध्ये बघून आपल्याकडं क्लोथ्स येतात, बरोबर ना. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं आपलं सगळं फूड आहे. त्याच्यानंतर शेल्टर, ह्या ज्या फंडामेंटल नीड्स आहेत ह्या सगळ्याच्या सगळ्या कशा थ्रू आपण कंप्लीट करतोय तर मॅटर थ्रू कंप्लीट करतोय. मग ज्याच्या थ्रू आपण हे कंप्लीट करतो त्याचाच पूर्ण ओव्हरऑल स्टडी म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे केमिस्ट्री हा पार्ट स्टडी करायचा आहे. मग आता असं म्हणाल की हे सगळंच्या सगळं जर आपल्याला केमिस्ट्रीमधून मिळत असेल तर आता याच्यामध्ये स्टडी करताना कितीतरी मोठी कन्सेप्ट आहे नाही. आता सहज स्टडी होईल का म्हणून हे नाही. आता क्लोथ्सचं फॉर्मेशन कसं होतं हे बघायचं झालं तर क्लोथ्समध्ये कुठल्या कुठल्या टाईपचे केमिकल कंपोजिशन आहेत ते स्टडी केलं पाहिजे. समजा फूडमध्ये, आता फूडमधलं साहजिकच आहे कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट, लिपिड यांच्याकडे केमिकल फॉर्म्युले आहेत तो स्टडी केला पाहिजे. त्याच्यानंतर दुसरं सगळ्यात महत्त्वाचं शेल्टर. शेल्टरमध्ये आपण जे काय आता आपण कन्स्ट्रक्शन लाईन जी बघतो त्या इंजिनिअरिंग फील्डसाठी पण आपल्या केमिस्ट्रीमध्ये बरेचसे केमिकल्स यूज केले जातात. त्याच्यामध्ये सिमेंट फॉर्मेशन वगैरे तुम्हाला माहिती आहे ऐकून. ह्या सगळ्यामध्ये म्हणून केमिस्ट्री आहे. मग आता पुन्हा हा प्रश्न आहे की हे सगळंच्या सगळं जर स्टडी करायचं झालं तर एकच ब्रांच पुरेशी आहे का नाही. म्हणजे आता आपण काय बघितलं होतं सायन्समध्ये सगळं एकत्र कलेक्ट केलं होतं. आता आपल्याला ऍप्लिकेशन बघायची होती म्हणून आपण सेंट्रल सायन्सचं फॉर्मेशन केलं म्हणजे केमिस्ट्री नावाची ब्रांच काढली. तर केमिस्ट्रीच्या ब्रांचच्या अंडर काय काय सांगितलं फिजिकल ऍप्लिकेशन आहे, बायोलॉजिकल ऍप्लिकेशन आहे, अर्थ सायन्स आहे, स्पेस सायन्स आहे. ह्या सगळ्याचा स्टडी एकत्र कलेक्ट केला म्हणून त्याला आपण काय म्हटलं सेंट्रल सायन्स. दी सेंट्रल सायन्स इज कॉल्ड ॲज केमिस्ट्री. आता केमिस्ट्रीची डेफिनेशन सांगितलेली आहे आपण. आता हा सगळा पार्ट जो आहे तो एकत्र स्टडी करणं तसं सहज सोपं नाही आहे. म्हणजे आता आपल्याला परत पुन्हा काय केलं पाहिजे बाबा केमिस्ट्रीच्या आता ब्रांचेस केल्या पाहिजे. म्हणजे आपल्याला आता पुढचा पॉईंट काय सांगायचा आहे नेचर ऑफ केमिस्ट्री. इन दिस नेचर ऑफ केमिस्ट्री आर क्लासिफाइड इनटू 5 टाइप्स. These 5 types are organic chemistry, inorganic chemistry, physical chemistry, analytical chemistry and last one आहे biochemistry. ओके. आता हे जे आहे सगळं स्टडी करताना जी काही केमिस्ट्रीची एकच ब्रांच होती. आता एवढी मोठी डेफिनेशन आपण सांगितली. या डेफिनेशन मध्ये बरंच काय काय आहे. आता
पण बाळांनो 2 वर्षात म्हणजे 11th आणि 12thला आपल्याला मोठे मोठे बुक्स 2 आहेत केमिस्ट्रीचे, ते आपल्याला स्टडी करायचे आहेत. म्हणजे त्या 2 लाईनमधली डेफिनेशन आपल्याला सफिशियंट नाही आहे. म्हणजे आता पहिलं काम केलं पाहिजे, केमिस्ट्रीचा ॲक्च्युअल नेचर काय आहे हे आपल्याला बघितलं पाहिजे. आणि नेचर ऑफ केमिस्ट्रीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा हे केलं, दिस केमिस्ट्री आर क्लासिफाईड इंटू 5 टाइप्स. सरळ सरळ केमिस्ट्रीच्या काय बनवल्या, 5 ब्रांचेस बनवल्या. These 5 branches are, first one आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री, सेकंड वन इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, थर्ड वन आहे फिजिकल केमिस्ट्री, फोर्थ आहे एनालिटिकल केमिस्ट्री, लास्ट वन आहे बायो केमिस्ट्री. आता यांच्यामध्ये काय काय असतं, तर यांची प्रत्येकाची डेफिनेशन आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे बाळांनो. याच्यामध्ये आता काय काय असतं आपण बघूयात. आता त्याच्यामधली एक ब्रांच मी तुम्हाला सांगत जाईल, त्या पद्धतीने काय काय असतात आपण स्टडी करू. त्यातली पहिली ब्रांच आहे आपली ऑर्गॅनिक केमिस्ट्री. इट इज अ लार्जेस्ट ब्रांच ऑफ केमिस्ट्री. इन धिस ब्रांच स्टडी ऑफ कार्बन, ओनली कार्बन and compounds of carbon are called as organic chemistry. आता पुन्हा एकदा डेफिनेशन बघा काय येते, द स्टडी ऑफ, सरळ सरळ आपण पाठीमागच्या फॉर्मॅटमध्ये पण आपण डेफिनेशन सांगू शकतो. द ब्रांच ऑफ केमिस्ट्री that deals with study of carbon atom and compounds of carbon are called as organic chemistry. पुन्हा एकदा डेफिनेशन सांगते बघा, the branch of chemistry that deals with study of carbon and compounds of carbon are called as organic chemistry. आता मगाशी मी म्हणताना काय म्हटलं तुम्हाला, तर ही सगळ्यात मोठी ब्रांच आहे. आता असं का, तर याच्यामध्ये कार्बन आणि कार्बनचे सगळे जेवढे काय असतील तेवढे कंपाऊंड्स या सगळ्यांचा स्टडी आहे. आणि याच्यामध्ये एक छोटासाच पॉईंट मी तुम्हाला सांगते बाळांनो, आपल्याकडं किंवा आपल्या डेली लाईफमध्ये जे काय काय ॲप्लिकेबल आहे त्या सगळ्यांच्या मध्ये कंपल्सरी कार्बन आहे, बरोबर ना. आता बघा तुम्ही, मी एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला सांगतेय, ते तुम्ही करू शकता. तुमच्याकडे जे काय अवेलेबल आहे, जेवढं काही तुमच्या समोर आहे, तर तुमचे कॉस्मॅटिकमध्ये बरेचसे आहेत, मेडिसिन्स बऱ्याच जणांच्या घरी असतातच. पुन्हा आपण जे काही यूज करतो डेली लाईफमधले जेवढे काय मटेरियल आपल्याकडे आहे ना, त्या सगळ्या मटेरियलमध्ये काय काय असतं हे सगळ्यांनी जर बघितलं ओव्हरऑल, म्हणजे असं डिटेलमध्ये नाही म्हणू नको आहे, पण जर ओझरतं जरी बघितलं ना, तर त्या सगळ्यामध्ये कार्बन आहे. तुमच्याकडे एकही असं मटेरियल मिळणार नाही की ज्याच्यामध्ये कार्बन नाही आहे. म्हणजे आपल्या केमिस्ट्रीमध्ये बेसिक सगळा पार्ट जो आहे तो कशाचा आहे बाळांनो, कार्बनचा स्टडी करायचा आहे. आणि ती सगळ्यात मोठी ब्रांच आहे, त्या ब्रांचचं नेम काय ठेवलं, ऑर्गॅनिक केमिस्ट्री. पुन्हा आता काय केलं, कार्बनचा स्टडी जर आपण तिथे टाकला. आता सेकंड ब्रांच काय बोलली, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. द स्टडी ऑफ ऑल अदर एलिमेंट्स, म्हणजेच स्टडी ऑफ ऑल other elements than carbon are called as inorganic chemistry. आता कार्बनचा सगळा स्टडी जर ऑर्गॅनिक मध्ये असेल, तर आपल्या अजून राहिलेले एलिमेंट्स पाहिजे ना. आपल्याकडे 118 एलिमेंट्स आहेत, त्याच्यातला एकच एलिमेंट जो आहे तो ऑर्गॅनिकच्या अंडर आहे. राहिलेले एलिमेंट स्टडी करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी जी स्पेशल ब्रांच बनवली त्याचं नेम काय ठेवलं, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. आता याची डेफिनेशन काय येते बघा, द ब्रांच ऑफ केमिस्ट्री दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ ऑल अदर एलिमेंट्स दॅन कार्बन आर कॉल्ड एज इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, बरोबर. आता एलिमेंटल सगळा पार्ट जो आहे तो आपला संपला. वरती कार्बन टाकला, कार्बन सोडून राहिलेले एलिमेंट इनऑर्गॅनिक मध्ये टाकले. आता राहिला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट फिजिकल केमिस्ट्री. आता केमिस्ट्रीमध्ये अशा काही कन्सेप्ट आहेत, त्याच्यामध्ये बघा काही लॉज आहेत, थेरीज आहेत. आता त्याची डेफिनेशन काय येते बघा, द स्टडी ऑफ लॉज, थेरीज अँड प्रिन्सिपल्स आर कॉल्ड ॲज फिजिकल केमिस्ट्री. आता कसं आहे बघा, एलिमेंटचा तर स्टडी आपण बघितला, एलिमेंट मधला कार्बनचा बघितला, बाकी जे राहिलेले एलिमेंट्स बघितले. आता आपल्याकडे काही आहे ना लॉ पण असतात, काही थेरीज आहेत, काही प्रिन्सिपल्स आहेत केमिस्ट्रीमध्ये. हे सगळेच्या सगळे कशाशी रिलेटेड आहेत आपल्या, तर एक म्हणजे ॲटम्स,
मोलेक्युल्स यांच्याशी रिलेटेड तो वाळू स्टडी येतो. आता हे सगळं जर एकत्र बघायचं झालं तर त्याची एक स्पेशल ब्रांच बनवली आणि नेम काय ठेवलं त्याचा फिजिकल केमिस्ट्री. बरोबर. आता डेफिनेशन मध्ये काय येतं बघूया. द ब्रांच ऑफ केमिस्ट्री दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ लॉज, थेअरी अँड प्रिन्सिपल्स अबाउट ॲटम्स अँड मोलेक्युल्स आर कॉल्ड ॲज फिजिकल केमिस्ट्री. बरोबर. ॲटम मोलेक्युलशी रिलेटेड जेवढे काय लॉज, थेअरी होते ना ते सगळेचे सगळे फिजिकल केमिस्ट्रीच्या अंडर टाकले. एक पार्ट तो झाला, ती एक ब्रांच झाली. आता फोर्थ ब्रांच कुठली आपली ॲनालिटिकल केमिस्ट्री. आता ही कशाशी रिलेटेड बनवली असेल असं तुम्हाला वाटतं. तर बाळांनो आता आपण एलिमेंटचा तर स्टडी बघितला, लॉज, थेअरी, ॲप्लिकेशन सगळे एकत्र बघितले आणि आता शिल्लक राहिलेला एक छोटासाच पॉईंट आहे पण अतिशय महत्त्वाचा आहे. केमिस्ट्रीमध्ये स्टडी करताना किंवा तुमच्या सायन्स फॅकल्टीमध्ये स्टडी करताना असे काही फॅक्टर्स आहेत की ज्याला लिमिटेशन्स असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा की आपल्याकडे काही कॉस्टली इलेमेंट्स आहेत. आता त्याच्यामधलं एक्झाम्पल सांगायचं झालं तर मर्क्युरी. बरोबर आहे. इट इज वन ऑफ द कॉस्टली इलेमेंट. यूज जर बघितला तर इट इज यूज्ड इन थर्मोमीटर, देन स्पिग्मोमॅनोमीटर. स्पिग्मोमॅनोमीटर मीन्स जे बीपी चेक करण्यासाठी जे इन्स्ट्रुमेंट यूज केलं जातं ना त्याचं नेम काय तर स्पिग्मोमॅनोमीटर. ह्या दोन्ही इन्स्ट्रुमेंट जर बघितला तर त्या दोन्हीमध्ये असं काही नाही की मर्क्युरी खूप साऱ्या अमाऊंटमध्ये आहे. अगदी छोटासा एक ड्रॉप आहे बाळू. जो ड्रॉप स्पिग्मोमॅनोमीटरचा विचार केला तर आपल्या लाईफशी रिलेटेड केवढा तरी मोठाच्या मोठा कन्सेप्ट आपल्याला एक्सप्लेन करून जातो. आणि थर्मामीटर आपण रेग्युलर टेम्परेचरसाठी आता यूज करतोच आहे आणि तोच थर्मोमीटर आपल्याला केमिस्ट्रीच्या लॅबमध्ये पण टेम्परेचरसाठी लागतो. त्याचाही यूज तुम्हाला माहिती आहे. आता यांचे युजेस जर बघितला तर खूप सारे युजेस आहेत आणि महत्त्वाचे युजेस आहेत. पण जर अमाऊंट बघितला तर ते कमीत कमी अमाऊंट आहे. म्हणजे जिथं वळू अमाऊंटशी रिलेटेड म्हणजे क्वांटिटीशी रिलेटेड जो काही स्टडी केला जातो कारण तेही करणं गरजेचं आहे ना. कारण आता आपल्याकडं युरेनियम बघितला तर युरेनियमचा अमाऊंट जे आहे की त्याला कमीत कमी अमाऊंटमध्ये खूप सारे रिॲक्शन होतात किंवा जास्तीत जास्त अमाऊंट यूज करून कमीत कमी प्रोसेसमध्ये कमीत कमी युजेस मिळतात. म्हणजे दोन्ही प्रकार आहे. म्हणजे अशी एक ब्रांच आहे जिथं द स्टडी ऑफ क्वांटिटेटिव्ह अँड क्वालिटेटिव्ह analysis are called as analytical chemistry. आता अजून एक एक्झाम्पल सांगते तुम्हाला. एक झालं क्वांटिटेटिव्हचा पार्ट. बरोबर. आता दुसरा फॅक्टर आहे क्वालिटेटिव्हचा. बऱ्याच वेळेला आपण मेडिसिन्स वगैरे घ्यायला जातो. त्या मेडिसिन्समध्ये कसं असतं तर काही टॅबलेटच्या प्राइजेस ज्या असतात त्या कमी असतात आणि त्याच टॅबलेटच्या प्राइजेस ज्या आहेत त्या काही जणांच्याकडे हायर असतात. हे डिपेंड कशावरती असतं बाळांनो तर त्यांच्याकडे जी काही क्वालिटी आहे त्याच्यावरती डिपेंड. हे एक्झाम्पल तुम्ही जनरली जरी अप्लाय केलात आपल्या लाईफसाठी तरी आपण बघतो प्रत्येकाला काय पाहिजे असतं क्वालिटी पाहिजे असते. करेक्ट. बरोबर ना. आपण कपड्यांच्या दुकानात गेलो तरी क्वालिटीवरती बघतो. तुम्ही काही फूड वगैरे आणायला गेलात त्याच्यावर पण क्वालिटी बघतो. समजा एखादा बेकरी प्रोडक्ट आणायला गेलो तरी आपण क्वालिटी चेक करतो. म्हणजे थोडक्यात काय आपल्या लाईफमध्ये बरंच काय जे चालतं ना ते सगळं क्वालिटीवर चालतं. बरोबर. आणि सोबत त्याच्या काय पाहिजे क्वांटिटी पण पाहिजे. असं असतं काही वेळेला क्वालिटी कमी असते क्वांटिटी हायर अमाऊंटमध्ये येते. काय क्वांटिटी कमी येते पण क्वालिटी हायर अमाऊंटमध्ये असते. मग आता तसं जर असेल तर हा सगळा केमिस्ट्रीमधला पण पार्ट आहे ना. आता केमिस्ट्रीमध्ये ज्यावेळेला आपण प्रॅक्टिकल वगैरे करतो त्यावेळेला आपल्याला दोन्ही गोष्टी करणं गरजेचं असतं. एक म्हणजे क्वांटिटी पण मेंटेन असली पाहिजे. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं क्वालिटी पण मेंटेन असली पाहिजे. म्हणजे ती एक क्वांटिटी आणि क्वालिटीशी रिलेटेड जी काही ब्रांच स्टडी करते ना त्या स्पेशल ब्रांचचं नेम आहे ॲनालिटिकल केमिस्ट्री. तिथं फक्त आणि फक्त ॲनालिसिस चालतं. कशावर चालतं क्वांटिटीवर आणि क्वालिटीवर. त्याला ही एक स्पेशल ब्रांच बनवली. आणि सगळ्यात शेवटची एक स्पेशल ब्रांच आहे नेम आहे त्याचा बायो केमिस्ट्री. नावातच त्याचं सगळं लपलेलं आहे. आता म्हणजेच काय असणार आहे द स्टडी ऑफ केमिकल्स यूज्ड इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये जे केमिकल्स असतात ना त्यांना काय बोललं जातं. त्यांचा जो स्टडी आहे ना तो एकत्र केला तर त्याची ब्रांच आहे ती काय केली जाते बायो केमिस्ट्री. मग आता लिव्हिंग ऑर्गॅनिझमकडे कुठल्या टाईपचे केमिकल्स असतात असं बोलाल तर फॉर एक्झाम्पल समजा कार्बोहायड्रेट. बरोबर ना. हे लिव्हिंग फॉर्म मधलं एक सगळ्यात महत्त्वाचं एक्झाम्पल आहे. आता कार्बोहायड्रेट. आता कार्बोहायड्रेटचा जर स्टडी करायचा झाला तर आपल्याला तो ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या अंडर येईल का नाही.
कारण त्याच्याकडे अजून बरंच काय काय, कारण कार्बोहायड्रेटकडे आपले 3 एलिमेंट येतात, कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. आता हे 3 एलिमेंट्स आहेत म्हणजे आपल्याला ऑर्गॅनिकचे अंडर बघता येणार नाही. 3 एलिमेंट्स आहेत, इनऑर्गॅनिकचे अंडर बघता येणार नाही. आता हे आपण घेऊन फिजिकल केमिस्ट्रीला जाणार का? नाही, तिथं तर थेरी लॉज असलं काही काही प्रकार आहे. इथं बघितला, इथे आपल्याला गरजेचं नाही. म्हणजे आता ज्या बायोलॉजिकल प्रोसेसेस आहेत ना लिव्हिंग ऑर्गॅनिझम मधल्या, त्या सगळ्याच्या सगळ्या स्टडी जिथं केल्या जातात त्या ब्रांचचे नेम काय ठेवलं त्यांनी? बायो केमिस्ट्री. कारण तोही एक केमिस्ट्रीचा भाग होतोच ना. कारण आपलं फूड जे आहे, मग अशी म्हटलं तसं तुम्हाला फूडचं जे फॉर्मेशन आहे ते केमिस्ट्री थ्रू आहे. सगळ्याचा बॅकबोन जो आहे तो कार्बन आहे आणि सगळंच्या सगळं येतं ना ते केमिस्ट्रीमधून येतं. मग आता बघा कसं छान झालं, कार्बनचा स्टडी एक साईडला झाला, बाकीचे एलिमेंट सगळे एक बाजूला झाले, थेरीज लॉज प्रिन्सिपल एक साईडला झाले, क्वालिटी क्वांटिटी अनालिसिस एक साईडला झालं, बायोलॉजिकल प्रोसेससाठी यूज केलं जाणारं केमिस्ट्रीमधल्या कंपाऊंडचा तो भाग एक झाला. म्हणजे आता आपल्याला केमिस्ट्री स्टडी करताना बाळू थोडंसं इझी होईल. कारण ज्या वेळेला आपण क्लासिफिकेशन ही टर्म यूज करतो तेव्हा आपल्याला स्टडी इझी मिळतो. कारण आता बघा, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा स्टडी करणार म्हणजे फक्त ऑर्गॅनिकशी रिलेटेड स्टडी करणार, हे बाकीचा विचार करायला लागणार नाही. जेव्हा आपण फिजिकल केमिस्ट्रीमधला एखादा चॅप्टर बघू तर तेव्हा फक्त आपल्याला तेवढ्याच पॉईंटशी रिलेटेड स्टडी करायला लागणार. जेव्हा आपण इनऑर्गॅनिकचा एखादा चॅप्टर स्टडी करू तेव्हा त्याच्याशीच रिलेटेड बघायला लागणार. म्हणजे बाकीचं आपल्याला त्याच्यामध्ये मिक्सिंग फॉर्मॅटमध्ये काय मिळणार नाही आहे. म्हणजे प्युअरली आपल्याला हे सगळ्या ब्रांचेस स्टडी करता येतील. मग आता या सगळ्या ब्रांचेस ज्या आहेत त्या विथ प्रॉपर डेफिनेशन परफेक्ट करायच्या हा का, आणि याच्यामध्ये डेफिनेशन थ्रूच बऱ्याचशा कन्सेप्ट आपल्याला क्लिअर होतात. ह्या सगळ्याच्या सगळ्या डेफिनेशन मला परफेक्ट हव्यात. हे सगळं व्यवस्थित परफेक्ट करा. समजलं? याच्यामध्ये काही शंका आहे का बघा. राहिलेला पार्ट जो आहे तो आपण उद्याच्या लेक्चरला स्टडी करू.